मित्रांनो नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण एक शेतकरी आहे आणि आपला हा एक शेतकऱ्याचा चॅनल आहे. तर बघा, आता आपण जे शेवग्याचं झाड बघतोय, हे शेवग्याचं झाड ज्यावेळेस मी पिशव्यामध्ये बिया लावल्या ती रोपं तयार करण्यासाठी, त्यावेळेस मला खूप निगेटिव्ह नकारात्मक अशा कमेंट्स आल्या होत्या की हा काय टाईमपास चालू आहे, हे काय लहानपणी सगळे खेळायचं काम चालू आहे. पण आज या झाडांना 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस होऊन गेले आणि ज्यावेळेस ही रोपं 1 महिन्याची झाली त्यावेळेस आपण इथं आणून लावली शेतीमध्ये आणि आज 3 महिने पूर्ण होऊन गेले त्याला. आणि आज जर झाडांची वाढ पाहिली तर खूपच चांगल्या प्रकारे वळले. त्यांचं जमिनीपासून तर शेंड्यापर्यंत जर बघितलं, झाड त्याचं बूड बघितलं, पाला शेंडा तो पूर्ण हिरवा आहे आणि फुटवा पण चांगला केला झाडांनी. तर बघा, आपण शेतकरी आहे आणि शेतकरी एखाद्या प्रयत्नात अपयश आलं तर तो प्रयत्न करायचं सोडित नाही. तर याच्या अगोदर खूप वेळेस अपयश आलं असेल तर प्रयत्न करायचं सोडले नाही. आणि अजूनही पण आता बघा, कडक उन्हाळा लागला आहे, सगळीकडं पाणी कमी पडलं आहे आणि आमच्या विहिरीलासुद्धा पाणी कमी पडलं आहे. विहिरीला जे बोर होते आडवे ते बंद झालेले. आणि हे जे झाड आहेत या झाडांना अजून 1.5 महिना सांभाळायचं आहे. म्हणजे 1.5 महिना यांना थोडं थोडं का ना पाणी हे द्यायचं आहे. आता 3 महिन्याच्या नंतर ना झाडांची उंची 2 ते 2.5 फूट आहे. म्हणजे आता ही झाडाची उंची 2 ते 2.5 फूट झाली आहे. जर अधिक पाणी असतं किंवा चांगलं पाणी असतं तर झाडांची उंची ही 3 फुटापर्यंत असते आणि अजून 3 महिन्यानं झाडांना फुलं लागली असती किंवा फळं आलं असतं. पण बघा, आपण लगेच फळाची अपेक्षा करत नाही आहे. अजून 1.5 महिना यांना फक्त थोडं थोडं पाणी देऊन जागवायचं आहे. आणि पुढं ज्यावेळेस जून जुलै महिना लागल त्यावेळेस वातावरणात बदल होणार आहे, हवा बदलणार आहे. आता जर पाहिलं तर एकदम गरम आणि उष्ण हवा आहे. त्याच्यामुळे पाणी जरी दिलं झाडांना तर काही मिनिटात लगेच वावर सुकून जातं आहे किंवा वरचा जो पापूड आहे जमिनीचा तो लगेच वाळून जातो आहे. आणि जी हीट आहे जमिनीमध्ये ती खूप जास्त आहे, गरमी खूप जास्त आहे. पण शेवग्याच्या झाडाकडे पाहिल्यावर एक लक्षात येतं आहे का ही जे झाड आहे, ही जे शेवगा आहेत, हा कमी पाण्यात येणार पीक आहे. म्हणजे एवढं कमी पाणी देत असताना सुद्धा ते झाड एकदम हिरवंगार आहे आणि त्याचा फुटवा अजून चांगला हो राहिला आहे. त्याची जी ग्रोथ आहे, ज्याची वाढ आहे ती चांगली हो राहिली. म्हणजेच हे जे झाड आहेत हे कमी पाण्यात येणार पीक आहे. आणि आता 1-1.5 महिना फक्त सांभाळायचं आहे, त्याला फक्त जीवनदान देत राहायचं. म्हणजे जसं एखाद्या सलाईनमध्ये आपण एखाद्या पेशंटला थोडा डोस देऊन त्याला जगवत असतो, तसंच याला फक्त जगवायचं आहे. आणि पुढं ज्यावेळेस वातावरण चेंज होईल, पावसाळा लागल, तिथून पुढं खऱ्या अर्थानेची वाढ होणार आहे. अजून बी शिल्लक आहे माझ्याकडे, शेवग्याचं जे बी अजून शिल्लक आहे, कारण ते आपण बाहेरनं मागवलं होतं आणि उडीसा 3 या जातीचं बी आहे. तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ पाहिले असते तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एकच सांगायचं आहे, बघा, कोणी आपल्याला किती निगेटिव्ह कमेंट करू द्या, कोणी नकारात्मक बोलू द्या, आपण आपलं काम करीत राहायचं आहे आणि याचा जास्तीत जास्त उपयोग हा आपण करून घ्यायचा आहे ज्या कमेंट्स येतात त्यांच्यावाला. कारण आपलं काम हे आपली प्रगती दाखवून देत असतं.